हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी सुद्धा मजेतच आहे. तर माझं काय आहे की मी पुढची जी कामं असतात ती आधी सोपी करून ठेवत असते. जसं की उन्हाळ कामातले सांडगे, कोथिंबीर वाळवणं किंवा असंच अजून बरंच काही. त्याच्यात हे प्रीमिक्ससुद्धा आलेलं आहे, सांडगे करणं. तर त्याच्यात हे प्रीमिक्स आलेलं आहे, ज्याचा व्हिडिओ ताईच्या डिलिव्हरीत एकदम व्हायरल झालेला. त्याला खूप छान छान कमेंट करून तुम्ही प्रतिसाद दिलेला. तर त्याचं सुद्धा आज मी प्रीमिक्स बनवलेला आहे, ते माझ्यासाठी सुद्धा आणि ताईसाठी सुद्धा. तर त्याचा व्हिडिओ आपण सविस्तर बघूयात. त्याच्यासाठी मी अर्धा किलो काजू आणि बदाम म्हणजे दोन्ही मिळून अर्धा किलो घेतले, खारीक अर्धा किलो आणि मखाने 20 ते 30 ग्राम असतील. तर हे ड्राय रोस्ट करायचेत, म्हणजे हे सादळलेले असतात ते कुरकुरीत होतात, ह्याची टेस्ट पण बदलते. आता हे करून झालेले आहेत. आता काजू आणि बदाम हलकं गरम गरम करायचे बारीक गॅस करून. आणि हे बघा कुरकुरीत झालेले मखाने आहेत. हे शरीरासाठी खूप म्हणजे हेल्दीच आहेत, त्यामुळे मी आता ह्याच्यात टाकलेले. जेव्हा खारीक बदाम भिजवून ज्यूस करायचे डिलिव्हरीत त्यावेळेस मखाने टाकत नव्हते. आता ही खारीक मी स्वच्छ पुसून फोडून त्याच्या बिया वेगळ्या करून ही बारीक केलेली आहे वरवंटेने. आणि आता ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे, एकदम फाईन पावडर करायची आहे. अजिबात जाडसर ठेवायची नाही, म्हणजे ती दुधात सुद्धा तेवढ्या लवकर विरघळते आणि दूध एकदम थिक होते. तर हा जो ज्यूस आहे, हे प्रीमिक्स आहे, ते एवढं हेल्दी आहे. तुम्ही आजारपणात असू द्या, डिलिव्हरीत असू द्या किंवा तुम्ही डाएटवर असू द्या, तर हे तुम्ही जर 1 ग्लास दररोज पिला तर एकदम निरोगी राहणार आहात आणि वजन ह्याने वाढत नाही किंवा काहीच होत नाही. हे तुम्ही डाएटवर सुद्धा करू शकताय, घेऊ शकताय, जसं मी घेते. आता ही सर्व जे सामग्री आहे ती बारीक करून झालेली आहे. आता डिंक घ्यायचा आहे, 1 छटाकभर डिंक. अर्धा किलो खारका असतील तर 1 छटाक डिंक घ्यायचा आहे. जसं मी ज्यूसमध्ये तळून ठेवलेला आणि वरून 2-4 खडे टाकायचे. तर आता मी ह्याच्यातच तळून टाकणार आहे. ह्याला खूप सारं तूप नाही घालायचं, थोडंसंच घालायचं आणि हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाजून चांगला फुलेपर्यंत घ्यायचा आहे. चला, आता हा डिंक पण फुललेला आहे चांगला, थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. आणि हे जे खारीकेची जी पावडर मोठी निघालेली आणि साखर, त्याच्यात हा डिंक टाकून अजून बारीक करून घ्यायचा आहे. याची एकदम फाईन पावडर. जरी नाही चाळली तरी हा ज्यूस एवढा हेल्दी आहे की तुम्ही 1 दिवस जर पिलात तर तुम्ही चहा विसरून जाल. आपण चहा विसरतो का, प्यायचा सुटतो का? तर हा ज्यूस पिल्यानंतर तुमचा चहासुद्धा तुम्ही विसरून जाल. सकाळी सकाळी तुम्ही थंड दुधात घेऊ शकताय, गरम दुधात घेऊ शकताय सकाळी सकाळी. तर बघा, हे प्रीमिक्स माझं तयार करून झालेलं आहे. हे नुसतं खाल्लं तरीसुद्धा एवढं टेस्टी झालेलं आहे. तर मी आता हे असं हवाबंद पॅक करून ठेवणार आहे, जे ताईला द्यायचं आहे ते. आणि माझं जर असतं तर मी डब्यात पॅक ठेवलं असतं, हवाबंद डब्यात. कारण हे बाहेर 1 ते 1.5 महिना आपल्याला टिकवायचे. जर का तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर हे अजून जास्त 2-2.5 महिने टिकू शकते, 2 महिने तरी टिकू शकते. तर तुम्ही सुद्धा घरात आजारी असाल कोणी, किंवा डाएटवर असाल किंवा डिलिव्हरीत असाल, तर हा ज्यूस तुम्ही बनवून हे प्रीमिक्स बनवून ठेवा आणि ज्यूस दररोज घेत जावा. हे शरीरासाठी खूप हेल्दी आहे. आणि मी हे पॅक करते ताईला देण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही जर हा ज्यूस बनवला तर तुम्हाला कसा लागला, किंवा तुमचं दररोजचं ज्यूस बनवण्याचं काम कितपत हलकं झालं. आपण भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.